इंद्रानगर मध्ये टाकला ना फोटो. सर्वात प्रथम सगळ्यांना क्रांतिकारी कडक आणि निळा भडक जय भीम सप्रेम. मित्र हो, आई आपल्या आणि एकदम काय त्याला कट्टर भीम सैनिक आहे, कट्टर भीम सैनिक. एकदा आईला पहा, आईचं वय पहा, कारण आईला बाबा म्हणलं की आईचं रक्तच उसळतं. आईनं असा कोणताच कार्यक्रम सोडा नाही. बाबाचा कोणता कार्यक्रम राहू द्या, कामात काम सोडून आईनं तिथं जाऊन बाबाचे दर्शन घेतले आणि कामाला म्हणजे आईने भेट दिलेली. नागपूर असो, कुठं 6 डिसेंबर असो, काही बी असो, आपलं बुद्ध लेणीचे कार्यक्रम राहू द्या, तिथं सगळे आपली महिला मंडळ जाऊन भेट देती. मग माझं सांगणं हेच आहे की मग तुम्ही आल्यावर ते एकच काम केलं पाहिजे भगवंताचं. नाही तर आपण गटारीत होतो, गटारीतून बाबासाहेबांना वर काढल्यावर त्याचं सामर्थ्य केलं पाहिजे. बरोबर, राईट राईट. तर आईचं म्हणणं काय मित्र हो, की बाबाचे उपकार विसरू नका तुम्ही. अजिबात नाही विसरायचे. कोणतंच काम मोठं नाही बाबाच्या नावापुढं. तुम्हाला सांगतो, एकदा बाबाचं नाव निघलं की ते काम लाखो करोडोचं असू द्या, ते तुम्ही सोडलंच पाहिजे आणि पहिलं ते काम बाबाचं कार्य पूर्ण केलं पाहिजे. तसं आईनं पूर्ण आयुष्य घातलं. आईच्या कपाळाला सुद्धा आज निळ टिकली आणि माझ्या कपाळाला निळ लावलेली. म्हणजे मित्र हो, आम्ही काय असं म्हणत नाही तुम्ही प्रत्येकानं निळ लावा, पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हे जे दिसतंय ना तुम्हाला, याच्यावरून लक्षात ठेवायचं की बाबा तुमच्या सदैव पाठीशी. समजलं? त्याच्यामुळं एकच सांगतो तुम्हाला लाखातलं, की जो खरा भीम सैनिक असन ना, त्यानं जिथं जिथं समजा आपल्या समाजावरती अन्याय होत असन तिथं जाऊन लढा द्यायचा, तिथं उपस्थित राहायचं, कामाला व्हॅल्यू नाही द्यायचा. काम तर चालतच राहतं. जीवनात कष्ट चालूच राहते, मरेपर्यंत काम आहे आपल्याला, आहे नाही. आई सुद्धा आता ह्या वयामध्ये सुद्धा कष्ट करून आलेले, अशा त्या काही हिंडल नाही आल्या सकाळी. आई तुम्ही काम करून आले, म्हणजे विचार करा. त्याच्यात शक्ती कोणाची आहे? आई शक्ती मला बाबासाहेबाची शक्ती आहे. बाबासाहेबाची शक्ती. मित्र हो, आई म्हणतात जेव्हा मी बाबासाहेबाचं नाव घरातून घेऊन निघते तेव्हा माझ्या अंगात जी ऊर्जा, जी शक्ती निर्माण होती, ती शक्ती मला आहे ना दिवसभर एनर्जी देते आणि माझ्या अंगात थकवाच येत नाही. म्हणे भाऊ नुसतं बाबाचं नाव घेते म्हणे. जय भीम जय भीम जय भीम. नुसतं रस्त्यानं आयचं जय भीम जय भीम चालू असतं. मी कधी कामाला बी कामात असलो इथं टपरीवरती, तर आई मला जाता जाता आहे ना मोठ्यानं आवाज देते, जय भीम घातल्याशिवाय राहत नाही. एवढं आईचं तत्व आहे बरं का मित्र. स्वाभिमानानं, लाजाचं नाही. कारण अरे भीम के करम से मेरी शान है निराली, शान है निराली, पहचान है निराली. मग कशाला घाबरायचं मित्र? आहे की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमची शान, आमची आन, आमची बाण आणि आमचं निळं रक्त उसळतं. त्याच्यामुळं आज आम्ही एवढं गर्वानं छाती ठोकून सांगतो की आम्ही जय भीम आहे, जय भीम. आता आई आल्या, चला आई, माझ्यामुळे तुम्हाला उशीर होत असेल. आपण कारण काय आता आईला भूक लागली असेल. भीमरायाच्या इटभट्टीवर सारी दुनिया जळानी, भीमरायाच्या इटभट्टीवर सारी दुनिया दिवानी, नाव भीमाचं घेता आली म्हाताऱ्याला जवानी. जय भीम कडक निळा आणि भडक सप्रेम क्रांतिकारी जय भीम. मित्र तुम्हाला सकाळी आईनं आपलं एकदम मूड फ्रेश करून द्यायला आलाय. सकाळी सकाळी काय म्हणलं आई? भीमरायाच्या विदबत्तेनं सारी दुनिया दिवानी. अरे भीमरायाच्या विदबत्तेनं सारी दुनिया दिवानी. अरे नाव भीमाचं घेता येते म्हाताऱ्याला जवानी. जय भीम कडक निळा भडक. मित्रांनो सकाळचा गुड मॉर्निंग तुम्हाला आणि जय भीम. कसं वाटलं तुम्हाला आम्हाला कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा, बंधूला सपोर्ट करा. ओके आई, आता त्याला एक शेवटचा जय भीम करून टाका. जय भीम जय भीम जय भीम. ओके.